वानगाव. 3 षटकांचा सामना आहे. या दोन्ही फलंदाज पाहायला भेटणार आहे तो देवा. नाश्ता येतो योगेश आणि गोलंदाज पाहायला भेटतो अनुज. पहिलं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतं अनुज. मॅच स्टार्ट होतं. 10 मिनिटात 3 षटकं फेकून झाली पाहिजेत. पुन्हा अनुज स्ट्राईकला येतो. देवा पहिला चेंडू हलक्यात गेलेला चेंडू. एक धावने आपल्या संघाचं खातं खोलतंय वानगाव संघ. आता स्ट्राईकला लेफ्ट आर्म बॅट्समन पाहायला भेटतोय योगेश. पुन्हा सज्ज होईल अनुज. योगेश टू अनुज. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला भेटतो कारण लेफ्ट आर्म फलंदाज आहे. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणारच. पुन्हा सज्ज होईल अनुज. स्ट्राईकला येतो योगेश. योगेश टू अनुज. 10 मिनिटात 3 षटकं फेकून झाली पाहिजेत. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. त्याला पुन्हा सज्जल अनुज. स्ट्राईकला येतो योगेश. लेफ्ट आर्म बॅट्समन पाहिला होता योगेश. चांगला फटका हलक्याने खेळलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं होते आणि ते गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय वानगाव संघाला योगेशच्या रूपामध्ये. आता योगेशची जागा घेण्यासाठी याला फलंदाज पाहायला भेटणार तो. पाहूया कुठला फलंदाज येतोय तो. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आता पुन्हा सज्ज होईल अनुज. आता स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटतोय तो देवा आणि नॉन स्ट्राईकला तो नितीन. अनुज टू देवा. हो इथे गडी बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय वानगाव संघाला देवाच्या रूपामध्ये. आता देवाची जागा घेण्यासाठी याला फलंदाज पाहायला भेटणार आहे तो. पाहूया कुठला फलंदाज येतोय देवाची जागा घेण्यासाठी. मंगेश येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आगोन संघाकडून. अनुज आपल्या संघाला चांगलं योगदान देतोय. चेंडूचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या चेंडूचे अजून 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत अनुजने. आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय अनुज. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 1. आता फलंदाज पाहायला भेटतो तो मंगेश आणि गोलंदाज आहे तो अनुज. अनुज टू मंगेश. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल अनुज. पंच इशारा करतात. वाईटचा इशारा येतोय. 1 धाव वाढते. धाव सांगायला ती 2. पुन्हा सज्ज होईल अनुज. स्ट्राईकला येतो मंगेश. मंगेश टू अनुज. ओ काय चेंडू काय चेंडू. अप्रतिम चेंडू. चेंडू निघून जातोय. 22च्या रूपामध्ये 1 धाव येते. धाव संख्या झाली ती 3. 2 गडीच्या मोबाईलात धाव संख्या ती 3. चांगलं गोलंदाजी पाहायला भेटते अनुजच्या रूपामध्ये. आपल्या संघाला चांगलं योगदान देतोय अनुज. काय गोलंदाजी करतो अनुज आपल्या संघासाठी. पुन्हा स्ट्राईकला येतो नितीन. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सरळ निघून सीमारेषा पार. येतोय चौकार. धावसंख्या 4 ने वाढते वानगाव संघाची. 7. 2 गडीच्या मोबाईलात धावसंख्या ती 7. पहिलं षटक संपलेलं आहे. शेवटचा चेंडू आहे अजून. माफ करा अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामधला. धावसंख्या झाली ती 7. 2 गडीच्या मोबाईलात धावसंख्या ते 7. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग नको. षटक संपलं की तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. पुन्हा सज्ज होईल गोलंदाज अनुज. स्ट्राईकला येतो नितीन.
नितीन टू अनुज. हलक्या चेंडू एक धावाने समाधान. धावसंख्या एकनी वाढते. धावसंख्या येते पहिल्या षटकाची संबंधित धावसंख्या येते 2 गडीच्या मोबदल्यात 8. आता आगमन झालेलं आहे वैभव भोईर साहेबांचं आणि सचिन पाटील साहेबांचं. त्यांना मी आमंत्रित करतो व्यासपीठावर येण्यासाठी. साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वैभव भोईर आणि सचिन पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे तरी मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद साहेब आपण इथपर्यंत आल्याबद्दल. आपल्या मंडळाच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो साहेब. चला जाऊया मॅचकडे. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 9. आता गोलंदाज पाहायला भेटतोय तो आदेश. हो चांगला चेंडू चाकवा दिलाय आणि इथे पाव्या पंचा अपील ठेठावत आहेत आणि 1 धावाने समाधान. धावसंख्या झाली ती आतापर्यंत पाहायला भेटते ती धावसंख्या 10. 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या ती 10. पुन्हा सज्ज होईल गोलंदाज पाहायला भेटते तो आदेश. स्ट्राईकला येतो मंगेश टू आदेश. चांगला गोलंदाज पाहायला भेटते अफगाण संघाकडून. आदेशची आपल्या संघाला चांगलं योगदान देतोय आदेश. ओ चांगला चेंडू आणि इथे गडी बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय मंगेशच्या रूपामध्ये वानगाव संघाला. पाहूया मंगेशची जागा घेण्यासाठी कोण येत आहे. आता मंगीच्या जागेसाठी येतोय फलंदाज हरेश. पुन्हा सजल गोलंदाज आदेश टू हरेश. धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या झाली ती 10. 3 गडीच्या मोबाईलला धावसंख्या ती 10. त्या स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटतोय तो हरेश टू आदेश टू हरेश. पुन्हा सजवेल गोलंदाज आदेश. चांगला फटका आणि इथे 1 धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्याला ती 3 गडीच्या मोबदल्यात 11. आता स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटतो नितीन. अजूनही मोठे फटके गाव संघाकडून. अजून चेंडूचा विचार केला तर चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3. चांगला फटका पाहायला भेटतो आहे आणि ते क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि चांगला रनिंग विकेट पाहायला भेटतोय. 1 धावाने समाधान. धावसंख्या दिली ती 12. 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या ती 12. रन आहे का. सिंगल घेतला का आता नाही घेतला. ओके डॉट चेंडू आहे माफ करा 11 झाला. आणि इथे बॉक्सच्या रूपामध्ये गडी बाद होतोय. येतोय षटकार आणि इथे गडी बाद होतोय. नितीन बाद होतोय. परदेशी यांच्या शुभ हस्ते सत्कार होणार आहे वैभव भोईर साहेबांचा. आता फलंदाज पाहायला भेटलाय तो आपल्याला दुर्गेश येतोय फलंदाज. आणि चेंडूचा विचार करणार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये. चला लवकर पंचा लवकर सामना स्टार्ट करायचा आहे. शाल आणि मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार होतोय आणि पंच आपला दर्शतात वाईट येतोय. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाली ती 12. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल तो आदेश आणि इथे
हिट विकेट होतोय आणि इथे गडी बाद होतोय तो दुर्गेश बाद होतोय. सचिन पाटील साहेबांचा सत्कार करतील ते आमचे विकास कदम हे सत्कार करतील. सचिन पाटील साहेबांचा मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार करायचा आपण. चला शेवटचा षटक आहे पाहूया. 6 चेंडूमध्ये वानगाव संघ कुठपर्यंत धावा नेऊन ठेवतोय तो पाहायला भेटणार आहे आपल्याला. बॅट्समॅन नेम सांगायचं सौरभ आलेला आहे बॅट्समॅन. बॉलर आहे तो राहुल. विकेट गेलेत आतापर्यंत 5 विकेट गेलेले आहेत. स्ट्राईकला पण पाहायला भेटणार आहे तो हरीश आहे. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे तो सौरभ आहे. नॉन स्ट्राईक राहुल आहे गोलंदाज. चला सज्ज होईल तो राहुल. स्ट्राईकला आहे तो हरीश आहे. शेवटचं षटक आहे पाहूया. 6 चेंडूमध्ये किती धावा करताय वानगाव संघ. हो चांगला चेंडू आणि ते एक धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाली ती 13 झालेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते वानगाव संघाकडून. पुन्हा सज्जल गोलंदाज राहुल. स्ट्राईकला येतो सौरभ. राहुल टू सौरभ. पुन्हा सज्जल राहुल टू सौरभ. चांगला फटका आणि इथे चेंडू येतोय आम्हाला भेटायला आणि धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती वानगाव संघाची. सतरा झालेले धावसंख्या. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग नको आगवण संघ. शेवटचं षटक आहे आपलं. 10 मिनिटात 3 षटकं टाकून झाले पाहिजे होते. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग नको. धावसंख्या झाली ती 17. पुन्हा सुजल राहुल. राहुल टू सौरभ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं इथे आगवण संघाकडून आणि पंचांचा डिसिजन काय ते पाहूया. नॉट आउट येतोय आणि एक धाव येते फक्त. एक धावने समाधान. धावसंख्या झाली ती 18. 5 गडीच्या मोबाईलात धावसंख्या झाली ती 18. चेंडूंचा विचार करता अजून चेंडू फेकून झाले फक्त 3 चेंडू फेकून झालेले आहेत. अजून शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक. पाहूया 3 चेंडूमध्ये वानगाव संघ किती धावा नेऊन ठेवतो तो आपल्या संघासाठी. पुन्हा सज्जल राहुल. स्ट्राईकला येतो हरेश. हरेश टू राहुल. शुभ शॉट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि एक धावाने समाधान. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 19. अजूनही चेंडू 2 शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधले. स्ट्राईकला येतो सौरभ आणि गोलंदाज आहे तो राहुल. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधले आणि इथे गडी बाद होतोय. आता फलंदाज येतो जिग्नेश. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली ती वानगाव संघाची 19. 6 गडीच्या मोबाईलात धावसंख्या झाली ती वानगाव संघाची 19. हो चाकवा दिला चेंडू आणि ते रनआउट होतोय. गडी बाद होतोय. ते 7वा धक्का बसतोय वानगाव संघाला. 3 षटकाच्या समोर धावसंख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी 20 धावा पाहिजेत आगवण संघाला. 20 पाहिजे जिंकण्यासाठी. 19 झाला. सामना पाहायला भेटणार आहे तो डेंजरस आणि साईदीप या दोन्ही संघाच्या करण्यात आलं याच्या टॉससाठी आणि टॉच होणार आहे.
कन्फ्यूज होता ना माणूस. चला मॅच स्टार्ट करायची आहे. हॅलो हॅलो 18 चेंडू 20 धावांचा पाठलाग करायचा आहे आगवण संघाला. चला चेंडू द्यायचा आहे. पंचांना चेंडू द्यायचा आहे. 18 चेंडू 20 धावा. आता ह्याच्यानंतर होणारा सामना पारड साईदीप आणि डेंजरस या दोन्ही संघाच्या कर्णधार याच्या टॉससाठी. साईदीप आणि डेंजरस. बॅट्समॅन आपला पारवटा राहुल आणि नंदू. वैभव भोईर साहेबांच्या हस्ते टॉस होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार याचे साईदीप आणि डेंजरस या दोन्ही संघाच्या कर्णधार याच्या टॉससाठी आणि वैभव भोईर साहेबांच्या हस्ते टॉस होणार आहे. साहेब आपण जायच्या टॉससाठी. दोन्ही संघाचे कर्णधार याच्या टॉससाठी. बॉलर नेम मंगेश आहे बॉलर आणि स्ट्राईकला फलंदाज पारवट आहे तो राहुल आहे आणि नॉन स्ट्राईकला तो नंदू. चांगला चेंडू आणि डॉट चेंडू येते ते चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी मंगेश. स्ट्राईकला येतो राजेश राहुल आहे माफ करा आणि ते हलक्या केलेला चेंडू आणि ते एक धावाने आपल्या संघाचं खातं खोलतोय आगवण संघ. आता स्ट्राईकला केलेला फलंदाज पाहायला भेटतोय तो नंदू आणि गोलंदाज पाहायला भेटतो मंगेश. मंगेश टू नंदू. चौका विकेट गया ना तो उतना तू बोल के शांत हो जाने का डीजे करने का समझा. डीजे करने का चौका बंद जाने के बाद समझा ना पढ़ने का करने का डीजे इतना बोल के फिर बंद हो जाएगा उसको बजाने देना. आणि आता ह्या टॉस जिंकलेला तो डेंजरस संघ. आपला निर्णय काय तो लवकर लवकर कळवावा. क्षेत्ररक्षण स्वीकारले धन्यवाद. आणि आता धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 2. पुन्हा सजेल गोलंदाज मंगेश. स्ट्राईकला येतो राहुल. हो चेंज ऑफ पेस गतीपर्यंत स्लो डिल आणि ते रनआउट होतोय. पहिला धक्का बसतोय अगवण संघाला राहुलच्या रूपामध्ये. पाहूया राहुलची जागा घेण्यासाठी कोणी तो फलंदाज नवीन पाहायला भेटणार आहे. तो फलंदाज अगवण संघाकडून रत्नेश पाटील. आपण यायचं आहे इथे. रत्नेश पाटील आपण इथे यायचं आहे. चला पुन्हा सजल मंगेश. चांगला फटका पाहिला गॅप आणि चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार. धावसंख्या 4. 6 झालेली आहे धावसंख्या. धन्यवाद झालेली आहे ते आतापर्यंत अगवण संघाची. 6 झालेली आहे. एक गडीच्या मुलं धावसंख्या 6. चांगला फटका पुन्हा गॅपमध्ये मारला चेंडू. तुषार आहे तिथे फलंदाजासाठी. चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार. धावपर्यंत 10 झालेली आहे धावसंख्या. एक गडीच्या मुलं धावसंख्या झाली ती 10. बारा चेंडू 10 धावा. आता गोलंदाज पाहायला भेटतो नितीन. स्ट्राईकला येतो नंदू. 12 चेंडू 10 धावा.
चला लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे वानगाव संघ, लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपण खूप उशीर केलेला तुम्ही. 12 चेंडू 10 धावा. स्ट्राईकला येतो नंदू, नॉन स्ट्राईकला येतो तुषार आणि गोलंदाज येतो नितीन. 12 चेंडू 10 धावा. चला लवकर सामना चालू करायचा आहे. सजल गोलंदाज नितीन, स्ट्राईकला येतो तुषार. चांगला फटका, टॅपचा फटका येते, चांगलं क्षेत्ररक्षण होते ते आणि एक धावाने समाधान मानलं. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 12 झालेले. 10 चेंडू 8 धावा. पुन्हा सजल नितीन, हलक्यात खेळलेला चेंडू आणि एक धावाने धावसंख्या वाढते. 13 झालेले अगोल संघाचे. आता स्ट्राईकला येतो तुषार. पुन्हा सज्जल गोलंदाज पाहायला भेटतोय तो नितीन, स्ट्राईकला येतो तुषार. हो चांगला चेंडू पाहायला भेटतोय आणि ते गडी बाद होतोय. पंचांचा इशारा आऊट येतोय. नंदू आऊट होतोय. ते दुसरा धक्का बसतोय अगोन संघाला नंदूच्या रूपामध्ये. पाहूया आता नंदूची जागा घेण्यासाठी फलंदाज पाहायला भेटणार. नवीन फलंदाज कोण असणार आहे पाहूया आपण. स्ट्राईकला येतो तुषार, नॉन स्ट्राईकला येतो आदेश. पुन्हा सज्जल गोलंदाज पाहायला भेटतो नितीन. धावसंख्या झाली ती 13, अजूनही 7. जिंकण्यासाठी 7 धावा पाहिजे. 4 चेंडू झाले, 4 झालेत. हो चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, गती पर्यंत स्लो डिलिव्हरी. फलंदाला न समजा चेंडू जातो सरळ इष्टिरेखेच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतो इथे. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा पाहिजे. पुन्हा सज्जल फलंदाज तुषार, नॉन स्ट्राईकला येतो आदेश. चांगला फटका, चेंडूला खोदून काढलेला इथे आणि इथे रनआउटचा चान्स, संधी गमावलेली आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 14 झालेली आहे. 2 षटकाचा संबंधित धावसंख्या झाली ती अगवन संघाची 14. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. धन्यवाद डीजे. आता गोलंदाज पाहायला भेटतोय बॉलर नेम सांगायचं आहे कोण आहे. देवा आहे. स्ट्राईकला येतो तुषार. 6 चेंडू 6 धावा. देवा टू तुषार. 6 चेंडू 6 धावा. पुन्हा सज्जल देवा, स्ट्राईकला येतो तुषार. चांगला फटला आणि ते रनआउट होतोय. तुषार रनआउट होतोय. तिसरा धक्का बसतोय अगवन संघाला. डीजे
जागा घेण्यासाठी हॅलो आता स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटतो आदेश आहे आणि नाशिकला आहे तो फलंदाज अनुष आणि गोलंदाज पाहायला भेटतो देवा 5 चेंडू 5 धावा. चला सामना चालू करा तुम्ही दोन्ही संघांनी खूप वेळ घेतलेला आहे. चला लवकर सामना चालू आहे. वानगाव संघ 5 चेंडू 5 धावा. स्ट्राईकला फलंदाज आदेश 5 चेंडू 5 धावा. पुन्हा सज्ज होईल देवा. स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटतो आदेश हो चांगला चेंडू पाहायला भेटतोय. एक धावने धावसंख्या वाढते. आगवण संघाची 15 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. तर आगवण संघाचा विचार केला तर 7 विकेट गेलेल्या आहेत. नाही सॉरी माफ करा वानगाव संघाचे 7 विकेट गेलेले आहेत आणि आगवण संघाचे 3 गेलेले आहेत. 4 चेंडू 5 धावा. आता स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटतो अनुज पुन्हा सज्ज होईल देवा. देवा टू अनुज 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू 5 धावा. हो चांगला चेंडू ब्रश करून जातोय आणि इथे एक धाव येते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती आगवण संघाची 16. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. काय गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला देवाकडून. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा सज्ज होईल गोलंदाज देवा. स्ट्राईकला येतो आदेश 3 चेंडू 4 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण होऊन घ्यायचं आहे. हो इथे क्लीन बॉल होतो आदेश. चौथा धक्का बसतोय अगवण संघाला आदेशच्या रूपामध्ये. काय गोलंदाजी पाहायला भेटते देवाकडून. आपल्या संघाला चांगलं योगदान देतोय. चार धावा. हाँ ते चला बॅट्समॅन पाठवता लवकर. तुम्ही दोन्ही संघाने खूप टाइम घेतलेला आहे. दोन चेंडू 4 धावा. फलंदाज पाहायला नवीन फलंदाज पाहायला भेटतो आयुष आहे. पुन्हा सज्जल गोलंदाज देवा. स्ट्राईकला येतो आयुष 2 चेंडू 4 धावा. त्याला लवकर क्षेत्र शोधून घ्यायचं आहे. वानगाव संघ थोडं घाई करा. अजून आपल्याला एक पॅनल खेळवायचा आहे. 2 चेंडू 4 धावा. पुन्हा सज्जल देवा. स्ट्राईकला येतो आयुष 2 चेंडू 4 धावा. हो काय चेंडू. अप्रतिम चेंडू पालवताना इथे गडी बाद होतोय आयुषच्या रूपामध्ये. 5वा धक्का बसतोय अगवण संघाला. काय गोलंदाजी पाहायला भेटते देवा. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय देवा. आता आयुष्य जागा घेण्यासाठी फलंदाज पाहायला भेटतो तो अमित आलेला आहे. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा.
काय गोलंदाजी पाहायला भेटते देवाकडून आपल्याला गोलंदाजी चांगली पाहायला भेटते. एक चेंडू 4 धावा. आता स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटते. तो फलंदाज आहे तो अनुज आहे फलंदाज स्ट्राईकला. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. काय मॅच पाहायला भेटते आपल्याला. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. चला लवकर स्टार्ट करायचे आहे. चांगला फटका पाहायला भेटतो. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटतंय. आणि इथे पाहूया पंचांचं डिसिजन काय येतंय. एक धावा येते आणि वानगाव संघ जिंकलेला आहे इथे.